आशू, अगं रुपाली काय म्हणते ते बघ. शुभू आलाय बाहेर. त्याचं काय काम आहे ग आता? आता ते बोलल्याशिवाय कसं कळेल? आणि तसंही आशू, सर्चिंग करून काय मिळालं का? नाही ना. त्यापेक्षा शुभू काय म्हणतोय ते बघ. थांब, मीच बोलवते. आई तू थांब. ताईडे, त्यांना सांग मी नाहीये घरात. OMG, आत्या बघितलंस ना आशू काय म्हणते ते? दिवे लागण्याच्या वेळेला दारात आलेल्या पाहुण्याला परत पाठवते ती. तिचं बरोबरच आहे. ह्यांच्याशी संबंध कशाला ठेवायचा, हो ना ग आशू? संबंध तोडण्यासारखं काय त्यात? काय आशू? त्यांना बाहेरूनच जाऊ दे. बरं झालं तू समोर गेला नाहीस. स्वतःच्या हजेरी स्वतःबद्दल हे असं ऐकायला नशीब लागतं. आणि तू नशीब काढलेस मित्र. आता तूच सांग, थांबायचं का जायचं? मी ना आत्ताच्या आत्ता जाऊन सांगते त्याला. अशा मुलांना ना मी चांगलंच ओळखते. माझा नवरा पण मी रुसून इथे आले की 10 वेळा यायचा. जातेच. नो 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 नो, असं कसं, असं कसं? तुझ्या नवऱ्याची बरोबरी ना शुभू बरोबर करू नकोस. आणि तसंही तू ना तुझ्या नवऱ्याला सोडून टाक आणि एखादं दुसरं लग्न कर. अगं मी आहे ना, मी शोधीन तुझ्यासाठी नवीन नवरा. ए बाई, अगं काय बोलतेस तू? नवऱ्याला सोडायची भाषा कशाला? रुपाले, असलं काही मनात आणू नको. आशू, शुभंकर काय बोलतोय ते बघ ना. अगं पोरग किती वेळची वाट बघतोय बाहेर. तेच तर. हो आशू, चल मी ना तुमच्यामध्ये अंतरपाटच धरते. काय अंतरपाट? अंतरपटणी मी ना तुमच्यामध्ये पडदाच धरते. म्हणजे काय, एकमेकांचं थोबाड नाही, म्हणजे चेहरा बघायला नको. खुशाल बोला. चल आशू, झेंडू, गेट द कापड, लेट्स गो. ही तुझी भाची आहे ना, दोघांचं लग्न लावून द्यायला पण कमी नाही करणार. तोंड बंद कर तुझं. काहीतरीच आपलं. झेंडू, देर, के कम हिअर. आशू, यू टर्न. बोल. सेम पिच. हा, ते काय होतं? आमच्याकडे ना एकाच वेळेला बोला ना की असं करतात. आणि आमच्यात आहे ना काहीतरी गोड मिळेल असं म्हणतात. गोड तर मिळणारच आहे, पण या दोघांचं भांडण ना आटपल्यावर, छान छान झाल्यावर. आशू, मम्मी दी यांना सांग, ह्यांचं पुस्तक माझ्याकडे, ते मी आणून देईन. शुभू, कळलं ना? तुझं पुस्तक हिच्याकडे, ती घरी आणून दे. घराच्या बाहेर जो बॉक्स आहे त्यामध्ये ठेवेन. कळलं शुभू? हो कळलं. आशू, कळलंय त्याला. मला ह्यांच्याशी बोलायचंय. OMG. पण मम्मी दी मला नाही बोलायचंय. आशू, पम्मीजी मला फक्त एकदा. एक मिनिट. मला ना कबुतरासारखं फील होत आहे. तुम्ही एकमेकांशी काय ते बोला. झेंडू, डाऊन. हे बघा, तुम्ही तुमच्या मित्राला घेऊन जा इथून. आशू, ह्यांच्या आईंनी दिलेली शिक्षा प्रामाणिकपणे मी पण पूर्ण करावी असंच मला वाटतंय. या तुम्ही. अगं पण एकदा. सॉरी,
या तुम्ही. चल. आज शुभू विषयी तुझ्या डोक्यात असलेला राग काढल्याशिवाय मी इथून काही जाणार नाही. बरं केलं बाई तू आशू. गेला ना तो. तायडे, तू सगळंच दिलं का घरात देत? जे हाताला लागलं ते दिलं. 15 रुपये आले. कुठल्या रद्दीवाल्याकडे? कोपऱ्यावरच्या. आत्या, डिनर रेडी आहे? आ? जेवण रेडी आहे का? हो हो, होईलच इतक्यात. जेवणात जा. ऍक्च्युली मी आज विचार करते जेवण झाल्यावर इथेच थांबायचं. काय सांगतेस? थांब थांब. आणि आता इतक्या लांब कुठं जाणार ना? आणि घरी जाऊन जेवण बिवण पण तयार करावं लागेल ना? नाही नाही, माझ्याकडे जेवण बनवायला मेड आहे. काय असतं ते? खूप महाग असेल ना ग मशीन? जेवण बनवायला बाई आहे माझ्याकडे. हो का? असेल असेल, पण तू थांबच. असंही तू लग्न झाल्यापासून माहेरपणाला कुठं गेली नसशील ना ग? थांबच आज. हो ना, आता थांबावंच लागेल. आशू, पुस्तक सापडलं का शुभूच्या मम्मीचं? बघ, हे आहे. चार्जर घेतलाय, शॉल घेतली, पुस्तकही घेतलीत. आता ही पण ठेव पुस्तक. शारदा, अगं किती पुस्तकं घेऊन चालली आहेस तू? तिथे गेल्यावर तरी थोडा आराम कर. अहो, शिक्षक मेळावा आहे, संध्याकाळी वेळ असतो, तेव्हा वाचून घेईन ना ही सगळी पुस्तकं. अगं हो, पण आता बॅग केवढी जड झाली, तुला वागवता येणार आहे का एवढी? बाबा, गोळ्या. आई, रोज वेळच्या वेळी घेत जा गोळ्या. ओ हे आई, जेवण वाढायला घेऊ का? सकाळी पण लवकर उठायचंय तुम्हाला. बाळ आल्यावर जेवूया. शुभंकर लवकर येईल असं वाटत नाहीये. जेवणाची वेळ झालीये का? नाही. आज पण बाईंचं बाळ उशिरा आलं पाहिजे, म्हणजे परत एकदा बोलणे बसतील बाळाला. अरे तो बघा, शुभंकर आलाच. बाळ, लवकर आलास तू, वेळेच्या 15 मिनिटं आधी. हे आई, हे सामान, बॅग. अरे, मी शिक्षक मेळाव्यासाठी मुंबईला चाललीये 5 दिवस, पण तू असाच वेळेवर येत जा. तू वेळेवर येशीलच. हो. हो, आणि उद्या मला स्टेशनवर सोडायला येशील ना? हो आई. आणि सगळ्यात महत्वाचं, ती अश्विनी नवले पुस्तक परत द्यायला येणार आहे, तेव्हा तिला घरात येऊ द्यायचं नाही. तेव्हा ती घरात येणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. मंदार? हो आई, घेऊ हा काळजी. कविता, जेवायला वाढ. वेळेत जेवून झोपलेलं बरं, नाहीतर उद्या सकाळी उशीर होईल. हो. आई, मी आलोच. आई, मी पण फ्रेश होऊन येतो. स्लोली. छान झोप लागेल बाई या पंख्यामुळे. माझ्यासाठी एवढा पंखा आणलास काकूंकडनं? किती ग ते प्रेम. रुपाली, प्रमीला झोपणार आहे वरती. तू, मी आणि आशू खाली झोपू. हिच्यासाठी आणलायस होय पंखा काकूंकडनं? तरीच म्हटलं, माझ्यावर एवढं प्रेम कसं ओतू गेलं. अगं, तुझ्यावर तर जास्त प्रेम आहे, म्हणून तर तुला घेऊन झोपणार आहे ना आज बाजूला. प्रमिले, अगं ही झेंडू राहिली ना,
झेंडू ती बाहेर झोपेल. बाहेर? गाडीत झोपेल ती. हो मी झोपेन गाडीत. बर. प्रमिले, हे तुझ्यासाठी हा, इथे ठेवते. आत्या, ही आशू इतका वेळ बाहेर काय करते? अगं ते पुस्तक सापडत आहे ना, त्याचा विचार करत असेल आता. तुमचं हे सगळं चालू द्या, आलेच मी. त्यांनी तुम्हाला दिलेला शब्द मोडला नाहीये. मी त्यांना भेटायला गेले होते. मीच त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला त्यासाठी माफ करा. मला कळलं तुम्ही यांना शिक्षा दिली आहे, पण जे झालं त्यात चूक फक्त यांची नव्हती, माझी पण होती. खरं तर ना माझीच चूक आहे. म्हणून मी तुम्हाला इथे विनंती करायला आली आहे, तुम्ही यांना माफ करा. हवं तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. तुला जर तुझ्या चुका मान्य असतील तर प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. कारण तू स्वतःच कबूल केलेस की चूक तुझ्याकडून झाली. मग त्याची शिक्षा म्हणून आजपासून तू बाळला कधीही भेटायचं नाहीस. आशू, कसला विचार करतेस? नक्की शुभूचा विचार करतेस. मग त्याचा एवढा विचार करतेस तर बोलली का नाहीस त्याच्याशी? त्यांच्या आईचा शब्द नको मोडायला ग. शुभूच्या मम्मीने त्याला शिक्षा दिली होती, तरी सुद्धा तो तुला भेटायला आला होता ना. मग तू बोलायला हवं होतंस त्याच्याशी. मी त्यांच्याशी बोलणार नाही ह्या अटीवर फोटोग्राफरची शिक्षा रद्द केली. पण मग तिने तुला का शिक्षा केली? मीच मागितली. OMG, कोण आहेस कोण तू? सिरियलची हिरोईन आहेस? राधिका आहेस का जानवी आहेस? हे बघ आशू, नको ती त्यांना चांगुलपणा दाखवायचं नाही. आणि हे सगळं ना तुझं सिरियल बघून बघून झालंय. सिरियलचीच हिरोईन झालीयस, पण ही सिरियल नाहीये ना. आणि शुभू तुझा मित्र आहे, तू बोलायला हवंस त्याच्याशी. नाही पम्मी दी, आता मी फक्त पुस्तक शोधून त्यांच्याकडे परत द्यायला जाणार आणि मग परत कधीच त्यांच्या घरी जाणार नाही. पम्मी दी, गुड नाईट. आता मी फक्त गुड मॉर्निंगची वाट बघते. AC ऑन करा आणि झोपा तिथे बाकड्यावर. काय ग, तू अजून झोपली नाहीस? नाही. अच्छा, उद्या 5-6 दिवसांसाठी बाहेरगावी जायचंय म्हणून घराचा विचार करतेस का? अजिबात काळजी करू नको, मी आहे ना. आणि मुलंही काय आता लहान नाही राहिली. हो बरोबर आहे तुमचं, पण मी तसा विचार करतच नाहीये. माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. नाही, बाळकडून चूक झाली असेल पण पुन्हा तो अशी चूक करणार नाही याची खात्री आहे मला. अगं मग टेन्शन कसलं आहे? मी असा विचार करत होते, बघा ना, म्हणजे त्या दिवशी शाळेत माझा सत्कार समारंभ झाला, तोपर्यंत सगळं आलबेल होतं. त्यानंतर आपल्या घराचं चित्र बदललं. ती नटी वारंवार आपल्या संपर्कात येते आणि ती अश्विनी नवले, तिचं मी समारंभानंतर कौतुक केलं होतं, पण तीच मुलगी त्या नटीचं ड्रेस मटेरियल न्यायला आपल्या घरी आली.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या बाळकडे त्या नटीचा नंबर आला कसा? म्हणजे मला वाटतं नक्की काहीतरी गडबड आहे. अगं एवढा काय विचार करतेस त्या गोष्टीचा? ते म्हणतात ना दुनिया गोल आहे, त्यामुळं कधी ना कधी कुणी ना कुणी समोरासमोर येणारच. उगीच आपण कशाला त्या गोष्टींचा त्रास करून घ्यायचा सारखा विचार करून, हो की नाही? बर चल, तू आता आराम कर. तुला उद्या प्रवास करायचा आहे आणि तुला प्रवासात झोप येत नाही, हो की नाही? तू इथं रात्रभर त्या पम्मीचा विचार करत जागत बसशील आणि ती मात्र तिकडे शांत झोपलेली असेल. हो खरंच आहे तुम्ही म्हणता ते. तुम्ही झोपा जाऊन, मी एवढं पान संपवते आणि येते. ठीक आहे. कसे झोपतात हे? काय झालं पम्मी दी, झोपला नाही? छान छान, तुला एसी मध्ये ना छान झोप लागलेली दिसती. ते बाहेर ये, बाहेर ये बघू. तू ना आज जाऊन झोप, मी इथे झोपती. पम्मी दी तुम्ही इथे? हो, तुला काही प्रॉब्लेम आहे? आज जाऊन झोप. एक विचारू? आता काय? तुमचा मोठा बंगला आहे, झोपायला मोठा बेड आहे, एसी सुद्धा लावलेला आहे, ते सगळं सोडून आपण इथे का थांबलोय? झेंडू, एवढ्या रात्री ना तुला खूप छान प्रश्न पडताय. मम्मी दी मी काही चुकीचं तर नाही ना विचारलं? नाही ग, काय आहे ना, आशू आणि शुभूला एकत्र आणून ना मला काही फार लाखांचा फायदा नाही होणार आहे, पण मस्त झोप लागणार आहे बघ. म्हणजे आहे एक जुना हिशोब, नगरकर घरातला. कदाचित शुभूची मम्मी विसरली असेल, पण मी विसरले नाही. आणि आता ही कमी शिकलेली आशू जेव्हा त्यांच्या घरात राहायला जाईल ना, तेव्हा हा हिशोब मांडेन मी तिच्या समोर. नाही ना आयुष्यभराची झोप उडवली तर नाव नाही लावणार मी पम्मी.